एक विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडित कांबळे, आमचे सहकारी दिलीप पनकुलेजी, हिराचंद बोरकुटेजी, आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बेबीताई उईके, दीपक जयस्वाल, शैलेंद्र तिवारी, महेश जेगठे, किसन वासाडे, अर्चना चावरे, कलाकार मल्लप्पा, नीताताई गेडाम, सुमित समर्थ आणि सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये लोकजागरण करावं, लोकांपर्यंत पोहोच असताना सध्याचे महाराष्ट्राचे ज्वलंत प्रश्न लोकांपुढे मांडावेत या उद्देशाने शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही 9 ऑगस्ट रोजी चालू केली। आता हा तिसरा टप्पा चालू आहे या यात्रेचा आणि भंडारा, गोंदिया झाला, चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूरच्या लोकांना वेळ नसल्यामुळे नागपूरचं जरा थांबलेलं आहे, पण महाराष्ट्रभर ही यात्रा जाणार आहे आणि यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाचे जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आम्ही जाहीर सभा अशा घेतोय। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी अनेक प्रश्न मगासपासून मांडले, बेबीताई उईकेने मांडले, आमच्या दीपक जयस्वाल साहेबांनी मांडले। ही वस्तुस्थिती आहे, त्यात काही शंका नाही। लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकला पाहिजे या विचाराने घटना वाचवण्यासाठी महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात आपण सगळ्यांनी लोकसभेला मतदान केलं आणि त्याचा परिणाम हा झाला की 48 पैकी 31 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा पराभव झाला। या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष मंत्रिपद भोगलेले नेते भाजपने उमेदवार म्हणून उभा केले आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रतिभाताई धानोरकरांचा प्रचंड मोठा विजय केला। आता सगळेच विचाराचे, जयस्वालांनी सांगितलं तसं सगळे पक्ष एकत्रित आले आणि भारतामधून भारतीय जनता पक्ष हा सत्तेतून उतरला पाहिजे ही भूमिका मांडली। त्यामुळे हे मतदान झालं असं मी समजतो आणि त्यामुळं हा सर्वांचा मिळून विजय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा या जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही एकसंघ ठेवला। थोडी बहुत पडझड झालेली आहे, पण आपण या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास तुम्हा सगळ्यांना आहे। चंद्रपूर शहरामध्ये देखील विधानसभेचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी तर अपक्षच उमेदवार आहेत, त्यामुळे तिथेही आपल्या सगळ्यांची मागणी आहे। दीपक जयस्वाल, तुमच्या या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही नक्की पाठपुरावा करू, तुम्ही काही चिंता करू नका। आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे। सामान्य माणसं महागाईला कंटाळलेली आहे। महाग वस्तू महाग झालेल्याच आहेत, पण त्याच्यावर सरकार जीएसटी घ्यायला लागलेलं आहे। म्हणजे 18% जीएसटी आपल्या वस्तूंवर व्हायला लागल्या। म्हणजे 50,000 रुपये तुम्ही ज्यावेळी खर्च करता त्यावेळी महिन्याला 50,000 रुपयात जे घर चालवतात ते 9,000 10,000 रुपये सरकारला दर महिन्याला देतात। त्यातनं काढून कुणी काही पैसे तुम्हाला परत मागे देत असेल तर त्याचं श्रेय हे सरकारी तिजोरीचं आहे, या निर्णय घेणाऱ्यांचं नाही। खरा जर उपाय शोधायचा असेल महागाईवर तर आपल्यावर लावणारे कर त्यांनी कमी केले पाहिजे, पण त्या करातनं जे पैसे गोळा होतात ते आता सरकार वाटत सुटलेलं आहे। लोकसभेच्या आधी सरकार असं काही करत नव्हतं। लोकसभेच्या आधी त्यांना वाटायचं की आपला प्रचंड विजय महाराष्ट्रात होणार आहे, देशात होणार आहे, 400 पार।
महाराष्ट्रामध्ये 17 पारची बोंब झाली. 17च्या पलीकडे गाडी जाईना यांची. हे 400 पार करायला निघालेले देशामध्ये. आणि म्हणून आता मात्र ते घाबरलेल्या परिस्थितीत आहेत. एवढे घाबरलेले आहे सरकार की त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलेलं आहे आणि जो येईल त्याला पैसे वाटत सुटलेले. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटायचं काम चालू आहे आणि लोकही फार हुशार आहेत. महाराष्ट्रातली लोकांनाही माहिती आहे ह्यांचा सगळा 2 महिन्याचा मामला आहे. काय देतायत ते घ्या. त्यामुळे लोकही फार हुशार आहेत. लोक फार विद्वान आहेत महाराष्ट्रातले. देताय द्या, काय अडचण नाही. तुम्हाला जास्त झालं असेल तर द्या असं म्हणणारा आपण सगळेच आहोत. पण एक महिला भगिनींनो लक्षात ठेवा, लोकसभेच्या आधी बहिणीची काय अवस्था होती तुम्हाला आठवतं ना? रोज टीव्हीवर बघत होता की नाही? तीच बहीण लोकसभा पाक सपशेल महाराष्ट्राने पाडाव केल्यावर तीच बहीण लाडकी झाली. लोकसभेची मतं मोजल्यानंतर बहीण लाडकी झाली, भाऊ लाडका झाला. पण एक विसरू नका, यांना फक्त खुर्ची लाडकी आहे, ह्यांना कुणीही लाडकं नाही. आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे गेलेली हे काहीही करू शकतात. आज अनेक पद्धतीने सर्वे करतात पण आकडा काही 100च्या वर जात नाही. त्यामुळं परत पंचायत आहे. त्यामुळं निवडणूक कशी पुढे नेता येईल हे बघण्याचं षडयंत्र काही लोक करतात. आता निवडणूक झाली तर एवढे पैसे दिलेले असले तरी आपलं काही खरं नाही असं वाटणारी लोक आजही निवडणुकांना घाबरत आहेत. आणि म्हणून हरियाणाची निवडणूक जाहीर झाली, जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली. एक विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडित कांबळे, आमचे सहकारी दिलीप पनकुलेजी, हिराचंद बोरकुटेजी, आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा